मनात कोणतीही शंका न धरता त्या ग्रहस्थाने ते अन्न ग्रहण केले. तेव्हा श्री स्वामी त्याला म्हणाले, तू त्वरित मुंबईला जा, तुला धन प्राप्त होईल. तेव्हा तो मुंबईस आला आणि द्रव्य मिळेल म्हणून इतरत भटकू लागला. पहाटे भटकत भटकत तो एका घरापाशी येऊन उभा राहतो. तेव्हा एक वृद्धी बाई घाईघाईने दार उघडून बाहेर येते आणि त्याला ग्रहस्थाल्या आसनावर बसून भोजन करवते. भोजन झाल्यानंतर त्या वृद्धिबाईने त्या गृहस्थाला 10,000 रुपये दक्षिणा दिली. दिव्य लाभ होऊन तो ब्रह्मिष्ठ गृहस्थ शुद्धीवर येतो. त्या गृहस्थाला श्री स्वामी वचनाचे प्रचिती येते व तो वारंवार श्री स्वामीच्या स्तुतीचे गायन करू लागतो. अशा श्री स्वामीच्या लीला माझ्यासारख्या पामर कसा काय कथन करू शकेल. या श्री स्वामीच्या लीला भंडारातून काही रत्ने गोळा करून तुम्हाला कथन करीत आहे. ही स्तुती सुमने श्रोत्यांनी प्रेम भावाने श्रवण करावी असे प्रतिपाद करून या 20व्या अध्यायाची समाप्ती ग्रंथकार करतात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.